सर, एकंदरीत काय घटना घडली आणि नेमकी किती कॅज्युअलिटी झाली आहेत काय सांगाल? सायंकाळी साधारणतः 5:30 ते 6च्या दरम्यान बिल्डिंग कोसळण्याचा थोडासा आवाज त्या ठिकाणी झाला. तो आवाज ऐकून लोक ज्यावेळी इथं आले तर त्यावेळी लक्षात आलं की पंचायत समितीची ही जी जुनी इमारत आहे त्या ठिकाणी इमारत पाडण्याचं काम त्या ठिकाणी सुरू होतं. आणि इमारत पाडत असताना जे मजूर त्या ठिकाणी काम करत होते तर त्यामध्ये साधारणतः एकूण 4 मजूर अडकल्याची प्राथमिक माहिती त्या ठिकाणी आम्हाला मिळाली होती. तर त्या मजुरांना सर्व यंत्रणेच्या साह्याने जामनेर तालुक्यातील सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झाले. सर्व यंत्रणांचं सहाय्य घेऊन आपण या ठिकाणी त्या मजुरांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचं काम त्या ठिकाणी 3 JCBच्या साह्याने आपण सुरू केलं. सुदैवाने सर्व 4ही मजूर सुरक्षितपणे आपण या ठिकाणी बाहेर काढण्यासाठी प्रशासनाला या निमित्ताने यश आलेलं आहे. कोणत्या मजुरांना किरकोळ जखमा त्याच्यामध्ये झालेल्या आहेत, काही मजुरांना मुका मार त्या ठिकाणी लागलेला आहे. सर्व 4ही मजुरांना आपण उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्राथमिक उपचारासाठी त्या ठिकाणी दाखल केलेला आहे. सर, नेमकं मजूर काम करत होते सर या ठिकाणी, आणि या ठिकाणी जी बिल्डिंग पाडण्याचं काम चालू होतं त्याची पुरेपूर या ठिकाणी काळजी की ठेकेदाराकडून घेण्यात आलेली नाही असं पाहण्यात येत आहे. सुरक्षा माहितीप्रमाणे एकूण 4 मजूर या ठिकाणी काम करत होते. ज्यावेळी आपण 3रा मजुराला आपण बाहेर काढल्यानंतर पुन्हा त्यांच्यापैकीच एक मजूर या ठिकाणी आला आणि अजून एक मजूर या ठिकाणी गुंतला असल्याची शक्यता त्यांनी आम्हाला सांगितली. त्यानंतर आपण पुन्हा शोध कार्याला त्या ठिकाणी सुरुवात केली आणि सुदैवाने त्याचं जे म्हणणं होतं ते निश्चितच या ठिकाणी खरं ठरलेलं आहे. आतमध्ये अजून एक मजूर त्या ठिकाणी अडकलेला होता आणि त्याला प्रशासनाने सुरक्षितपणे बाहेर काढलेला आहे. सर, काही कारवाई होईल का ठेकेदारावर? कारण की सुरक्षाचे उपकरणं त्या मजुरांकडे नव्हते. सध्या आपण फक्त त्यांना जे आपण सुरक्षित कार्य केलेलं आहे. आता PI साहेब, आम्ही यंत्रणेचे सर्व लोक उपजिल्हा रुग्णालयात त्या ठिकाणी त्यांची विचारपूस करण्यासाठी जात आहोत.